आमच्या जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी हरी आल्लाट। आपण पाहतात जनहित न्यूज महाराष्ट्र। आम्ही आलो आहोत उल्हासनगर कॅम्प नंबर 5 गायकवाड पाडा या ठिकाणी। या ठिकाणी आपण पाहतच आहात की नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय आणि या उत्सवाचे आयोजक जे आहेत आमचे भारतीय लहुजी सेना, तसेच युवा लहुजी सेना आणि महिला संघटना आहेत। या सर्वांनी प्रत्येक वर्षी आज 4थं वर्ष आहे या ठिकाणी जे नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे। आपल्या सोबत आहेत रघुनाथ खैरनार साहेब, जे त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। तर जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया। मी आज सर्वप्रथम जनहित न्यूज महाराष्ट्र आणि मी त्यांची संपादक हरिदादा आल्लाड यांचे मी तन मनापासून सगळ्या मंडळाच्या वतीनं किंवा सर्व महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीनं त्यांचा आभार व्यक्त करतो। कारण ते प्रत्येक वेळेस आम्हाला ते चांगल्या पद्धतीने सहकार्य करता। मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। आणि खऱ्या अर्थानं जसं आम्ही आता 4थं वर्ष आहे आणि या महिला मंडळाचं मी आभार मानतो की कारण त्यांना कसंही असो त्या आपल्या पद्धतीने हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने ते करत राहता। आणि आमच्या भारतीय लहुजी सेना, युवा लहुजी सेनाचा त्यांना पाठिंबा हमेशा राहील। आणि भारतीय लहुजी सेनाच्या ह्या महिला मंडळ यांनी हे कार्यक्रम हे जोपर्यंत आपला जीवात जीव आहे आणि जोपर्यंत आपल्याला देवी माताचा हा आशीर्वाद मिळत असेल तोपर्यंत यांना कार्य करत राहावा अशी त्यांना सुद्धा कळकळीची विनंती करतो। आणि या कार्यक्रमाच्या अध्यक्ष नंदाताई खैरनार यांनाही विनंती करेन। नंदाताई खैरनार असतील, विमलताई दाते असतील, परत आमच्या भारताबाई कांबळे, हे सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार, सल्लागार रेखाताई असतील त्यांचंही आम्ही मनापासून अभिनंदन करतो। जिल्ह्यातल्या सगळ्या लहान थोर मंडळी व महिला कार्यकर्ते, आमच्या सिद्धिविनायक मित्र मंडळ ते पण आम्हाला हमेशा सहकार्य करतात। तेही कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करतो। आणि आजही ज्या पद्धतीने जो कार्यक्रम हा घडवून आणला असाच परंपरा घडवून आणतील अशी अपेक्षा करतो। पाहिलं आपण रघुनाथ खैरनार साहेबांनी जी प्रतिक्रिया मांडलेली आहे की प्रत्येक वर्षाप्रमाणे ज्या वेळेस हा नवरात्री उत्सव साजरा केला जातो तर त्याच्यामध्ये आपल्या महिला संघटना आहे, नंदाताई आहे, भारतीताई आहे आणि अनेक महिला जे पदाधिकारी आहेत त्यांचा एक चांगला उत्तम प्रतिसाद असतो। त्यांच्या सोबतच आमच्या छोट्या छोट्या बालिका इथं उभ्या आहेत। आणि यांनी जो नवरात्री उत्सव, आनंद उत्सव साजरा केला, ज्यावेळेस आपण जनहित न्यूजच्या माध्यमातून आलो त्यावेळेस या नवरात्री दांडिया गरबा खेळत होत्या आणि एवढं त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद होता की ते आता ह्या ठिकाणी उपस्थित आहे। नवरात्री उत्सव बद्दल काय सांगाल? मी सध्या आता 2 वर्षापासून इथं गरबा खेळते। मला खूप छान वाटते। आता पुढे पण अजून छान वाटणार माझी ही अपेक्षा आहे। बेटा तुला कसं वाटतंय? माझं नाव नेना छोटू कांबळे। मला आहे ना इथं गरबा खेळून खूप आनंद होतोय। तू काय सांगणार? माझं नाव पूनमराव कांबळे। मला पण खूप आनंद होतो गरबा खेळून। ताई आपण काय सांगाल आजच्या नवरात्री उत्सव बद्दल? 4 वर्ष झालं आम्ही नवरात्र बसवतोय, म्हणजे खूप आनंद होतो। आज 4थं वर्ष आहे। पुढच्या बारी आम्ही करणार, जे संदेश आहे ना ते सर्व करणार आम्ही। चॅनलच्या माध्यमातून मी हीच विनंती करेन समाजाला किंवा काही आमच्या भारतीय लहुजी सेनाचे सर्व कार्यकर्त्यांना व युवा असतील, भारतीय लहुजी सेनाचे सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून मी विनंती करेल 30 तारखेला आपला 3 वाजेपासून कार्यक्रम जेवणाचा चालू होणार आहे आणि पूजा सुद्धा त्याच दिवशी 3 तारखेला पूजा झाल्यानंतर जेवणाचा कार्यक्रम चालू होईल।